नमस्कार, माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले स्वागत करते। खरीप हंगाम 2025चा पीक विमा मिळणार की नाही या प्रश्नाने सध्या अनेक शेतकऱ्यांना चिंतेत टाकले आहे। या प्रश्नाचे उत्तर आता केवळ एकाच गोष्टीवर अवलंबून आहे आणि ती म्हणजे पीक कापणी प्रयोगाचा अंतिम अहवाल। सध्या हे प्रयोग अंतिम टप्प्यात आले असून त्यांची आकडेवारीच शेतकऱ्यांच्या विम्याचे भवितव्य ठरवणार आहे। पीक विम्याचे गणित कसे ठरणार आणि आपल्याला पैसे कधी मिळतील पाहूयात सविस्तर अपडेट। पीक विम्याचा लाभ मिळणार की नाही हे ठरवण्यासाठी पीक कापणी प्रयोगाच्या आधारे पिकाचे सरासरी उत्पादन निश्चित केले जाते। पीक विमा केवळ तेव्हाच मंजूर होतो जेव्हा पीक कापणी प्रयोगातील प्रत्यक्ष उत्पादन हे उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत कमी भरते। उत्पादनातील ही तफावतच विम्याची रक्कम ठरवते। राज्याच्या कृषी आयुक्तालयाकडून आकडेवारी सादर करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे। मूग, उडीद, बाजरी आणि मका या पिकांचे पीक कापणी प्रयोग पूर्ण झाले असून 15 नोव्हेंबरपासून या पिकांची आकडेवारी कृषी आयुक्तालयाकडे पाठवण्यास सुरुवात झाली आहे। सध्या सर्वांचे लक्ष सोयाबीनच्या अहवालाकडे लागले आहे। सोयाबीनची अंतिम आकडेवारी 15 डिसेंबरपर्यंत शासनाला सादर करावी लागते। कापूस आणि तूर या दोन्ही पिकांचे पीक कापणी प्रयोग साधारणतः फेब्रुवारी महिन्यापर्यंत चालतात, त्यामुळे त्यांची अंतिम आकडेवारी येण्यास वेळ लागेल। 15 डिसेंबरपर्यंत सोयाबीन व इतर खरीप पिकांची आकडेवारी शासनाकडे सादर करणे अपेक्षित आहे। 31 डिसेंबरपर्यंत शासनाकडून ही अंतिम आकडेवारी पीक विमा कंपन्यांना सादर केली जाईल। 31 डिसेंबर नंतर साधारणपणे 3 आठवड्यांच्या आत पीक विमा कंपनीला भरपाईचे वितरण करण्याचे निर्बंध असतात, म्हणजेच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात होऊ शकते। शेतकरी बांधवांनी हे लक्षात घ्यावे की 15 डिसेंबरपूर्वी खरीप पिकांची कापूस व तूर वगळून आकडेवारी समोर येईल। या आकडेवारीनंतरच कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल हे स्पष्ट होईल। जी महसूल मंडळे या आकडेवारीनुसार बाधित दिसून येतील तिथेच पीक विमा लागू होईल। जिल्हा आणि महसूल मंडळ निहाय आकडेवारी समोर आल्यावर त्याबद्दलचे अपडेट्स आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत घेऊन येऊ। मी रुचिता या महत्त्वपूर्ण माहितीसह इथेच थांबते। माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।